नाशिकमधल्या तपोवनातल्या वृक्षतोडी विरोधात तीव्र नाराजी समोर आल्यानंतर आता सरकारनं नाशिक शहरात वृक्ष लागवड मोहीम सुरू केली। मात्र तपोवनची जागा कुणासाठी रिकामी केली जाते हा प्रश्न विरोधक करतात। पाहूया। तपोवनातल्या वृक्षतोडीवरून तीव्र विरोधानंतर सरकारनं अखेर डॅमेज कंट्रोल सुरू केलंय। तपोवनात जे वृक्ष हटवले जाणार आहेत त्या मोबदल्यात नाशिकमध्ये 1000 झाडं लावण्यास सुरुवात झाली आहे। मात्र तपोवनातल्या शेकडो झाडं हटवण्यावर सरकार ठाम आहे। नाही, गेल्या वेळी सुद्धा आम्ही 700 जो 1000 झाडं आम्ही त्या ठिकाणी रिप्लांट केलेली होती आणि निश्चित त्याचा सक्सेस रेशिओ सुद्धा 60 ते 70% म्हणजे 1000 झाडावरचे 600-700 झाडं 100% जगतात। मोठी मोठी झाडं 50 बघा काय त्या ठिकाणी सगळी झाडं हिरवी होतील अजून, आणि ती लांबून आली ती 1200-1300 किलोमीटरवरून। पाणी त्यांना आम्ही द्यायला सुरुवात केली, आता खत दिलेलं आहे। तुम्ही 1 महिन्या-2 महिन्यात बघा ती झाडं कशी टवटवीत होतात। जो कार्यक्रम है उसका शुभारंभ हो रहा है, क्या भावना है? मुख्य कौन है? गिरीश महाजन, ठीक है। और हम लोग सारे लोग जो हैं उनके साथ में शामिल हैं। जितने भी साधु महात्मा हैं, जितने और लोग हैं, हम लोग सिर्फ उनके आह्वान पे उपस्थित हुए हैं, ठीक है। कि सारे के सारे लोग जो हैं, क्योंकि हम लोग का संकल्प है कि पर्यावरण स्वच्छता के बारे में हम लोग का जीवन का संकल्प था, बचपन से संकल्प था। आज वो संकल्प साकार होने जा रहा है आणि निसर्गाचा कुठेतरी समतोल राहण्यासाठी हा जो उपक्रम शासन करत आहे, शासनाचं खूप खूप अभिनंदन। हे नाशिकचा पूर्णपणे समतोल राखतील। पर्यावरणवादीने कुठेही पर्यावरणाच्या नावाखाली, ऑक्सिजनच्या नावाखाली कुठेही लोकांचा संभ्रम करू नये आणि कुंभमेळ्यामध्ये विघ्न अशा वेगळ्या वेगळ्या रूपाने आणू नये। गेल्या वेळी 80% झाडं जगवल्याचा दावा मंत्री गिरीश महाजन करतायत। मात्र पुनर्रोपणानं किती झाडं जगली याची अधिकृत आकडेवारी अजूनही समोर आली नाही। झाड तोड्याची गोष्ट आपल्याला माहीत असेल मागची जुनी शाळेतली, तसं मला दाखवण्यात आलं, करवत घेऊन दाखवण्यात आलं। आणि हे बघा, हे सगळे झाडं तोडायला लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करतायत, निसर्गाचा ऱ्हास करतायत, वृक्ष तोडतायत। पण मी आपल्याला या ठिकाणी आपण या ठिकाणी मी बोर्ड बघितलं, एक पेड़ माँ के नाम, मोदीजींचा फोटो आहे। त्यांनी घोषणा केलेली आहे, आपल्या आईच्या नावाने 1 झाड सगळेजण लावा, सगळेजण। अतिशय गंभीर आहे। कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे, नवा नाही आहे। नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं आणि काय नसतं याचा पूर्वानुभव आहे। त्यामुळं उगाचच नाशिककरांनी प्रेम ज्या वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं, याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचा विरोध होईल असं मला खात्री आहे। आणि सरकारने देखील फार आग्रह धरू नये। काही काळापूर्वी नाशिक महापालिकेनं फाशीच्या डोंगरावर वृक्षारोपण केलं होतं। तिथल्या झाडांची आज काय अवस्था आहे हे संपूर्ण नाशिककरांना ठाऊक आहे। माझी सगळ्यांना विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की उगाच आपल्या शहराची बदनामी अशी करू नका। या बातम्या फक्त महाराष्ट्रापुरत्या राहिल्या नाहीत, देशभरात गेल्यात। देशभरात नाही, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या बातम्या गेल्या, इंटरनॅशनल चॅनलवर या बातम्या लागल्यात। शहराची बदनामी होते। 2026ला नाशिकमध्ये कुंभमेळा भरतोय। रामसीतेनं वास्तव्य केलेल्या तपोवनच्या जंगलात परंपरेप्रमाणे साधूंसाठी राहुट्या उभ्या राहणार आहेत। मात्र यंदा त्याच जंगलात राहुट्या उभारणीसाठी सरकारनं शेकडो झाडं हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले। साधूंच्या तात्पुरत्या राहुट्यांसाठी झाडांची कत्तल का? कोणतं धर्मकार्य झाडांच्या कत्तलीला मान्यता देतं? असे अनेक प्रश्न त्यानंतर पुढे आले। मात्र गेल्या 12 वर्षात अनेक नवीन झाडं त्या भागामध्ये उगवल्याचा दावा करत 10 वर्षाखालची झाडं आम्ही हटवणार अशी सरकारची भूमिका आहे। दुसरीकडे आम्ही एकाही झाडाला हात लावू देणार नाही या भूमिकेवर पर्यावरण प्रेमी सुद्धा ठाम आहेत। चंदन पुजारीकारी, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।